युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यात आज जोरदार आमनासामना झाला। रस्त्यावर उतरून राडे करणाऱ्या शिवसेनेचं युवा नेतृत्व आणि दक्षिण मुंबईचे युवा खासदार एकमेकांना भिडले। पण हे युद्ध रंगलं ते ट्विटरच्या वालवरून। काय आहे ठाकरे देवरा ट्विटर वॉर, बघूया खास रिपोर्ट। निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडू लागले। पण मुंबईमध्ये वेगळंच वॉर रंगलं। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या मुंबई दौऱ्यावर असून वादग्रस्त कॅम्पाकोला इमारतीतील रहिवाशांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला। पण त्याआधीच पोलिसांनी कॅम्पाकोला रहिवाशांना अटक केली। बस त्यावरून पुढचं सगळं महाभारत रंगलं। शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मात्र घटनेचं भांडवल करणारं ट्विट केलं आणि काँग्रेस खासदार व केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली। त्यावरून ज्युनियर देवरा आणि ठाकरे यांच्या ट्विटर वॉर सुरू झालं। एकमेकांना चिमटे काढत परस्परांची उणीदुणी त्यांनी ट्विटरवरच काढली। अच्छा, काँग्रेस उपाध्यक्षांना भेटायला आलेल्या कॅम्पाकोला रहिवाशांचं गाऱ्हाणं ऐकण्याऐवजी या 9 मुंबईकरांना अटक करण्याची गरज काय होती? यावरून सिद्ध होतं की दक्षिण मुंबईच्या काँग्रेस खासदारांचा कॅम्पाकोला वासियांना असलेला पाठिंबा खोटा आणि PR स्टंट होता। तुमच्या माहितीसाठी मी आत्ताच कॅम्पाकोला रहिवाशांना भेटलो। त्यांना प्रश्न पडलाय की मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं त्यांचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात धुडकावून का लावला। ते तुम्हाला खूप वेळा भेटले, आता त्यांना राहुल गांधींना भेटायचे। मुंबई महापालिका केवळ राज्य सरकारचे नियम पाळते। मुख्यमंत्र्यांनी आपलं आश्वासन पाळायला हवं। मग आधी ताब्यात घेतलं आणि मग का भेटलात? मी ट्विट करण्याआधीच आणि ही बातमी बाहेर पडण्याआधीच का नाही भेटलात? मला इथं ट्विट वॉर चालवायचं नाही, पण ज्यांना जी वागणूक मिळाली त्याचं मला दुःख झालं। मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला काय करायचं ते सांगितलं पाहिजे। मुंबई महापालिका चांगली कामं करते तेव्हा तुम्ही त्याचं श्रेय लाटता, पण जेव्हा अडचणीचं असतं तेव्हा दुसऱ्यावर ढकलता। मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेनंही आपलं काम करायला हवं। मी आधीही सांगितलंय, आता पुन्हा सांगतो, आम्ही तयार आहोत। मुख्यमंत्री महापालिकेला काय सूचना देतात त्याची वाट पाहतोय। चांगलं झालं तर त्याचं सगळं श्रेय त्यांना देऊ। आपण ट्विटर वॉर नको करूया। मला एवढंच म्हणायचं होतं की त्यांना अटक व्हायला नको होती। मला वाटतं तुम्ही हे मान्य कराल। दॅट्स द स्पिरिट। जबाबदारी घ्या, केवळ इतरांवर ढकलू नका किंवा ब्लेम गेम खेळू नका। मला तेच म्हणायचं होतं, त्यांना अटक करणं योग्य नाही। मिलिंद माझ्या मित्रा, आपण हे असंच आणखी पुढे सुरू ठेवू शकतो। मला आशा आहे की पुढच्या वेळी त्यांना अटक होणार नाही आणि मुख्यमंत्री त्यांचं काम करतील। आणि त्यानंतर हे ट्विटर वॉर थांबलं। पण बदलत्या काळात रस्त्यावरची राडा संस्कृती ट्विटरच्या व्यासपीठापर्यंत कशी येऊन ठेपली आहे याची झलक या निमित्तानं पाहायला मिळाली। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।